नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. बघा शेतकरी बांधवांनो, जे काय ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या काळामध्ये अवकाळी पाऊस झालेला होता. या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने मदत जाहीर केलेली आहे. त्याच्या संदर्भातला हा जी.आर. आलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ही मदत केव्हा भेटेल, कुठल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना आहे आणि ती कशा प्रकारे भेटेल या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी मी विनंती करतो. बघा, राज्य शासन जे काही नैसर्गिक आपत्ती येतात राज्यांवर, त्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीसाठी अनुदान जाहीर करत असतं. त्याच्यातलाच एक पार्ट म्हणून राज्य शासनाने हा शासन निर्णय घेतलेला आहे. आपण पाहू शकता 16 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत हा जी.आर. आणि हा शासन निर्णय झालेला आहे. या शासन निर्णयात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये आणि जो काय जानेवारी 2026 ते मार्च 2026 असे वेगवेगळे जे कालावधी आहेत, ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमुळे अवकाळी पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपापले पंचनामे केलेत आणि ते पंचनामे आपले तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा कृषी सेवक असेल यांच्या माध्यमातून जमा केलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांचं अनुदान येऊन जाईल, त्यांना अनुदान भेटेल. ते आता कुठल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना भेटणार आहे, त्याची प्रोसेस काय हे आपण पाहूयात. बघा, सर्वप्रथम मी वारंवार शेतकऱ्यांना सांगत आलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपली अशी परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती येते, मग तो अवकाळी पाऊस असू, पूर असू द्या किंवा अतिवृष्टी असू द्या, अशा वेळी शेतकऱ्यांनी आपले जे काही ग्रामस्तरावर जे अधिकारी आहेत, त्याप्रमाणे तलाटे असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा जे काही कृषी सेवक असतील यांच्या माध्यमातून हा पंचनामा करून हा पंचनामा सादर करायचा असतो. यानंतर पंचनामा सादर केल्यानंतर जे काय आपले कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी, जे काही एकूण पंचनामे प्राप्त होतात त्याच्या आधारे शासनाला मागणी करतात अनुदानाची आणि शासन अशी ही मागणी मान्य करतं. ही मागणी मान्य झाल्यानंतर आता हे जे काही पंचनामे आहेत, हे पंचनामे कलेक्ट केलेले तहसील लेवलला ई पंचनामा या पोर्टलवर अपलोड होऊन जिल्हाधिकारी या पंचनाम्यांना मान्यता दिल्यानंतर VKID जनरेट होतो आणि त्या तालुक्यांमध्ये VKIDची यादी प्रसिद्ध केली जाते आणि शेतकऱ्यांना VKID जनरेट झाल्यानंतर KYC करून घ्यावं लागतं आणि KYC करून घेतल्यानंतर त्यांची जी काही मदत जाहीर झालेली आहे त्या शेतकऱ्यांना ही मदत त्यांना मिळून जाते. ही अशी खूप एकंदरीत प्रोसेस असते. या प्रोसेसला वेळ लागू शकतो, 2 ते 3 महिने लागू शकतो. म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये हे त्यांचे पैसे मिळून जातील. आता आपण पाहूयात की ह्या शेतकऱ्यांना कसे पैसे भेटणार आहेत. बघा, गोंदिया जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत, त्या गोंदिया जिल्ह्यातील फेब्रुवारीमध्ये त्यांचं अवकाळी पाऊस आलेला होता आणि गोंदिया जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांनी बाधित होते आणि या 15 शेतकऱ्यांना जवळपास 67,000 इतकी रक्कम मिळणार आहे. हे निधी जे आहे ते लाखामध्ये दिलेले आहे. जर ती निधी छोटे असेल तर ते 1000 कन्वर्ट करेल आणि मोठे असेल तर मी तिथे कोटीत कन्वर्ट करून सांगेल. आता वर्धा जो जिल्हा आहे, त्या वर्धा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस आला. तेथील बाधित शेतकरी होते 1479 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत 1,12,00,000. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आलेला होता. येथील बाधित शेतकऱ्यांची संख्या 4071 आणि यांना भेटणार आहेत 5,40,00,000. सातारा जिल्ह्यामधील बाधित शेतकऱ्यांची संख्या जी काय मार्चमध्ये तिथं अवकाळी पाऊस झालेला होता 493 होती आणि यांना भेटणार आहेत 37 लाख रुपये. बघा, ज्या शेतकऱ्यांनी पंचनामे गोळा केले त्याच शेतकऱ्यांची मागणी केली जाते आणि त्याच शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. आता आपण पाहू शकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आलेला होता. तिथे 7,378 इतकी बाधित शेतकऱ्यांची संख्या होती आणि यांना भेटणार आहेत 6,94,00,000 रुपये. यवतमाळ येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती फेब्रुवारी 2026 आणि तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 6,712 आणि यांना भेटणार आहे 4.74 कोटी. यवतमाळ येथे ऑक्टोबर 2025 अवकाळी पाऊस झालेला होता आणि तेथील शेतकऱ्यांची संख्या होती 520 आणि यांना भेटणार आहेत 48 लाख. आता बुलढाणा येथील जे काय नोव्हेंबर 2025 अवकाळी पाऊस झालेला होता आणि तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी दिसते, 37,140 आणि ह्या 37,140 शेतकऱ्यांना 30.20 म्हणजे 30,20,00,000 इतके भेटणार आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या जी काही अवकाळी पाऊस पडलेला होता फेब्रुवारी 2026 80 आहे, त्यांना 5.10 इतके भेटणार आहेत. आणि लातूर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 जो काही पाऊस झाला, बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 5,116. या 5,116 शेतकऱ्यांना 1.32 कोटी इतकी निधी भेटणार आहे. आता बीड जिल्ह्यातील जी काही बाधित शेतकऱ्यांची संख्या होती फेब्रुवारी 2026 अवकाळी पावसामुळे ती होती 3,319 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे 3.06 कोटी. अशा प्रकारे
जे काय उरील जी जिल्हे आपण पाहिलेले आहेत, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तो गोंदिया, वर्धा, सोलापूर, सातारा, बुलढाणा, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड, लातूर या जिल्ह्यातील जे काय शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना हा निधी भेटणार आहे. आपण पाहू शकता जवळपास टोटल जर शेतकरी पाहिली आपण तर या शेतकऱ्याची संख्या होती 66,312 आणि या 66,312 शेतकऱ्यांना 53,73,07,000 इतका निधी भेटणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन एकदा VKID जनरेट झाला आणि तुम्ही KYC केली की तुमच्या अकाउंटला हे पैसे येऊन जातील. अशाच प्रकारचे महसूलच्या संदर्भातले नवीन अपडेट जे काही GR शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या वरील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अनुदानाविषयी माहिती होईल आणि येणाऱ्या भविष्यातील जे काही अनुदान ते असेल त्याबद्दलही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला आग्रहाचं जे काय नेहमी आग्रह करत असतो की जेव्हा अशा नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांनी स्वतःहून आपल्या तलाठी आप्पासाहेबांना किंवा जे काय आपले ग्रामसेवक आहेत किंवा कृषी अधिकारी आहेत यांच्याकडे पंचनामा जमा करायचा असतो. पंचनामा करत असताना आपलं जे काही बाधित क्षेत्र आहे ते क्षेत्र, त्याचप्रमाणे तुमचा उताराचा झेरॉक्स, तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड आणि तुमचं जे काही फार्मर आयडी या गोष्टीच्या झेरॉक्स तुम्ही जमा करणं गरजेचं असतं. ज्या शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी करत असतात, ज्यांचे पंचनामे गोळा होतात, त्याच सर्व शेतकऱ्यांना हा निधी भेटत असतो. अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. धन्यवाद.